मानित असतात माहितीये का? चांगलं वागतोय, चुका करत नाही म्हणून त्याची पाय पवित्र असतात. भजन करतून गांजा वडतोय कसा काय पवित्र? हरामखोर येतो, भडवा येतो, नालायक येतो, हा त्याच्या मुखा पडो माती. हो, भजन करतून माघारी निंदा करतोय. जेने मुखे स्तवी तेची निंदे पाठी लावी, आयसी अधमाची जाती त्याच्या थुतरात पडो माती. बरोबर आहे, त्याची तोंडी पडो माती. आयसी अधमाची जाती. ज्या मुखाने वर्णन करायचं, वा विक्रांत पाटील, वा भाऊ काका, वा पांचाळ बाबा, वा अण्णा, वा मामा, वा सतू पाटील, वा पितळे गुरुजी, असं समोर आल्यावर आणि याच तोंडान माघारी म्हणते धड लोक आहेत. तेची निंदे पाठी लावी, आईशी आधमाची जाती त्याचे तोंडी पडो माती. काय करतो? माळी 7-8 घातल्या आणि दुसऱ्याची धुणे धुत फिरला सोंबळ्या तू, तुझ्या तोंडात माती आहे. विठाला विठाला. हुशार माणूस 11 पटीनं द्रव्य वाढलं, 11 पटीनं. पण शक्यतो मोठी माणसं एखाद्याचं ऐकून कोणाला मोठं म्हणत नाहीत. मोठी माणसं तपाशीत असतात. तुम्ही विचार करा, तुकोबारायची आरती रामेश्वर शास्त्रीनं लिहिली, बापू तपासल्याशिवाय लिहिली नाही. आणि तुकोबारायचा अधिकार कळाल्यावर मनात थोडीशी तिळा इतकी का होत नाही जलोशी असणारा शास्त्री तुकोबारायची आरती शेवटच्या कडव्याला शाही संपली तर डोळे भरून आले रामेश्वर शास्त्रीचे. एवढ्या मोठ्या महात्म्याची आपण आरतीला आलोत आणि शाही संपते. लाल रंग प्रेमाचं प्रतीक आहे. टाक मांडीत टोचला, मांडीतल्या रक्ताचा थेंब बाहेर आला आणि त्या थेंबानं आरती लिहिली. शेवटचं कडवं, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. त्या काळातले शास्त्री 400 वर्षापूर्वीचे. हा, ते काय सामान्य शास्त्री असेल सुरेश भाऊ? हा, चांगले 5 श्लोक पाठ करताना चांगले बर का, हे वराडी नाही. दुग्धम पिपासु मार्जारं नेत्रा सवेन दीप्तियो, दुग्धम पिपासु मार्जारं मांजर डोळे झाकून दूध पिती. हे वराडी संस्कृत. काष्टकोरितं भुंगा भुस्कटम पडत भुई, असा श्रेष्ठ कवी तलंगड्या द्वारकाबाईचा जावाई. नाही बरं कोणाला म्हणायला, अंगाव घेऊ नका दगड. याला कुठे संस्कृत म्हणत असतात का? हे उचलले दगड हाणले कोणाला बी. इति आभ्रायति भयो जायते न क्रियानाम, वातावरण बदलंचम ठोकर ठोकर गारगुंडा पडंचम. हे बातमीकार सांगत होते. ही असली कुठे संस्कृत असते का? ओरिजिनल संस्कृतचे 5 श्लोक पाठ करायला आणि त्याचा मतितार्थ लक्षात घ्यायला धर्म भास्कर वक्ते बाबा म्हणायचे, बाळांतपणामध्ये डिलिव्हरीमध्ये एका माऊलीला, नॉर्मल डिलिव्हरी म्हणतात ना, अशी प्रसूती ज्या माऊलीची झाली तिला किती त्रास होतोय तितका त्रास ओरिजिनल संस्कृत पाठ करायला असतो. असे ग्रंथची ग्रंथ. बसा दादा. विडाला खुर्ची द्या एखादी त्यांना इकडची आणून. खुर्ची द्या. आणि एवढा प्रचंड विद्वान व्यक्ती, आणि त्या व्यक्तीनं तुकोबारायची आरती कधी केली तपासल्या. तो यवन राजा आहे, चारुकीर्ती नावाचा प्रधान आहे. पण त्याला माहित होतं त्या राजाला प्रधान हा सामान्य नाही. हो, क्षत्रिय होता तो, हुशार होता चारुकीर्ती. कारण या चारुकीर्तीला त्याचे सगळे घोडे भेट होते. हो, नाहीतर त्याच्याकडे असे काही घोडे होते ते 5-5 माणसाने धरलं तरी लगाम घालू देत नव्हते. आणि चारुकीर्तीने आवाज दिला, त्या घोड्याला नाव होते ना, पूर्वीच्या काळात नाव असायचे. छत्रपतीकडे 2 घोडे होते, घोडी आणि घोडी होती. कृष्णा, विशाल, काय घोडे होते. महाराणा प्रतापाकडे चेतक,
म्हणल्याबरोबर घोडे असे शांत उभे राहायचे. हो, आपल्या होतं गाय चावतळली. हो, म्हणजे आपल्या ताकदी बघा ना. आम्ही पाहाल गेलो तो गुडघा फाडा. आणि घोडे भेट होते. घोडे काय ताकद असेल या लोकांची, काय ताकद असेल. आणि म्हणून चारुकीर्तीवर विश्वास होता. पंढरीशी जारे आल्यानं संसारा सांगतोय फार विश्वास चारुकीर्तीवर. बोले प्रधान जी, बड़े लोग आए आप कह रहे, भक्त लोग आए आप कह रहे. पूर्वीच्या काळात भारत हा देश सगळ्या लाकडाची मुळी आहे. त्या मुळीमध्ये हिवराचं झाड फांदी असेल, सागाची फांदी असेल, बाभळीची फांदी असेल, पळसाची फांदी असेल, चिंचेची फांदी असेल, लिंबाची फांदी असेल, म्हणजे सगळ्या झाडाचं सरपण म्हणजे मुळी. तसा भारत देश सगळ्या जातींचा मिळून झालेला देश आहे. या देशात कोणाच्या बापाची जहागिरी नाही. नाही नाही, अद्याप नाही. या संप्रदायात सुद्धा किंमत आहे. कबीर मोमीन लतिपा मुसलमान सेना नावे जान विष्णुदास. मी त्या दिवशी पुरावा सांगितला होता, कीर्तनात बोललो होतो काल. मी शक्यतो नवीन सांगण्याचा प्रयत्न करतो. अभंग गेल्या वर्षी तोच होता, मागचं नाही येऊ देत. ज्या दिवशी गिरगावकराच्या हौदाचं बुड सापडेल का त्या दिवशी पटका खुटीला अडकवायचा ना आपलं रानात फिरायचं. विठाला खूप वाचा वाटतंय पण तुम्ही बसू देईनत ना. आणि तुमच्यापेक्षा काय होतं माहितीये का, हिरवं रान दिसलं की पोट भरलं तरी पण शेंडे हाणाच वाटते. फुल मसड जगली, गाय जगली, शेळी जगली, पण वापस फिरत नाही, शेंडे पण हाणतीच. जसं नारळाच्या मागे लागल्यावर अभ्यास कमी होतो. विठाला हा चारुकीर्ती नावाचा प्रधान एवढा श्रेष्ठ प्रधान होता. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, मोठ्या लोकांकडं त्यांना मोठं करण्यासाठी माणसं मोठे असतात. बरं, या विश्वातला एकही मोठा संघच्या लोकांशिवाय झालाच नाही, हे लक्षात घ्या. आणि ज्या लोकांना संघच्या लोकांचा अभ्यास आहे किंवा संघच्या लोकांवर तळमळ आहे का, तीच माणसं चांगली असतात. हो, ज्याला सोबतच्या आवडत नसतात का, त्या भडव्याच्या मागे कधीच राहायचं नाही. विठाला विठाला. कधी कधी माणसं कोणालाही मोठं म्हणते. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, ह्या वडाखाली कोणतंही झाड लावा, त्याला दूध घाला, तूप घाला, नसतीत घालीत त्याला, पण म्हणायलो त्याला कोणतंही खत घाला, हे वड दुसऱ्या झाडाला मोठं होत देत नाही. कारण झाडाखाली झाड कधीच वाढत नाही. तुम्ही बघा ना, आपले सगळे शेतकरी गुरुजी आपण बसलेले सगळे, झाडाखाली ऊस वाढतो पण 5-6 टिपऱ्याच्या वरी टिपरे लागत नाही. बाजूचा 22 कांड्यावर जातो. झाडाखाली सोयाबीन कमराला शेंग लागतच नाही. झाडाखालचा कापूस रामकाठी इतका वाढतो, म्हणजे झाडाचा मुका घेतो शेंडा कापसाचा, पण बोंड लागतच नाही. जे झाड बारक्या झाडाला मोठं होऊ देत नाही, त्या भंगिऱ्या झाडाला कधीच मोठं म्हणायचं नाही. विठाला रावणाकडे 127 विद्वान, त्याच्या बुद्धीने मोठा झाला का रावण. रावणाकडे बुद्धी होती पण चांगले माणसं आपलं करायची, म्हणून त्याला माहित होतं आपण मोठे होऊ शकत नाही. याच्यासाठी विद्वान माणसं सोबत लागतात. विद्वान माणसं सोबत लागतात. केवढाही कीर्तन करा असू द्या बरं, पकवादन भजने खाली बसल्यावर कर बरं म्हण कीर्तन, प्रवचन सांगल काय त्याची मायवेली कीर्तन करायला, हे सगळं बंद करून. आणि सगळी पकवादे भजने असल्यावर कीर्तन होतंय, पण पाठांतर असल्यावर विशेष वजन पडतंय. कीर्तनकाराचा सुद्धा मोठेपणा आहे त्याच्यात. वैकुंठवासी नामनिष्ठ महंत भीमशिम बाबा एका हे संप्रदायातले आधारयू येत. पण स्वामींच्या कीर्तनात उभं राहिल्यावर स्वामी म्हणायचे, माझा प्राण आहे, प्राण प्राण आहे. शब्द फेकल्याबरोबर तसे अभ्यास करणारी लोक कीर्तनकाराचा प्राण असते, ते प्राण असते, प्राण असते. माणूस मोठा होत असतो चांगली माणसं सोबत असल्याच्या नंतर. याच्या पलीकडे सांगू का,
गंगाधर अण्णा जाणकार गडी असला की मालकाची पेरणी हुकतच नाही. विक्रांत पाटील हुकत नाही, कारण तो गडी कमी पेरील पण तास वाकडं करणार नाही, नळा बेरू देणार नाही. शहाणा गडी कडेला मुडन गेलं की बेरा पाहत असते. आणि येडगळ नुसते बैलच हाकी तू चाड भरल्या मग कळ तू खालून बेरलं का नाही गडे तू या थोतरात रुमनं घालायला पाहिजे. सुंबळ्या कडीला गेल्यावर काय तू आजा बेरा तपासीन का? बेरा तपासला पाहिजे, कडीला जाऊन बघितलं पाहिजे. असं उचलावं लागते ती फन खालून बघावं लागतंय, तिला खाजवावं लागतंय जरासं हाय का म्हणून चिखला अडकलाला. त्याला शहाणा गडी काय हुकनगुरुची पेरणी म्हणून गडी सुद्धा शहाणा लागतोय, शहाणा लागतोय, सात्विक लागतो, सदाचारी लागतो. चारुकीर्ती नावाचा प्रधान हुशार आहे हे चाललं होतं ना. बहुत बढ़िया लोग आहे बोले. देखो सरकार, देखो देखो ये तेजो कांती भास्कर ने छत्र धरे वाला आहे बोले. तेजो कांती भास्कर सूर्य ज्ञानोबरायच्या आणि नामदेवरायला घाम येऊ नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी जात होता. हे चारुकीर्तीनं दाखिलो. ठीक आहे बोले. चलो राजा राजा होता. खऱ्या दिवशी गाईचं मुंडकं कापलं. मुंडकं एकीकडून गाय एकीकडे बाल दाल दो बोले गाड्या में. गाड्यात ती गाय तिचं मुंडकं टाकलं. हे बढिया लोग आहे ना बोले, भक्त लोग आहे ना, हे भगवान पंढरीश पांडुरंग के भक्त हैं लोग हैं. चलो बोले हे गाय चेतन करतो बोले, जिंदी करतो. मुर्दा गाय करा जिवंत. तर ज्ञानोबारायांनी बघितलं म्हणजे नामदेवा राजे तुम्हाला म्हणतेत. नामदेवा राजे तुम्हाला म्हणतेत. जी 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 गाय जिवंत करायची हो म्हणले. परवाला करतो करतो म्हणले. परवाला आज उद्या परवा तिसऱ्या दिवशी गाय जिवंत करतो. राजा ने सांगितलं देखो भला जाना नहीं प्राण छोड़ के. नहीं जाते बोले हम नहीं जाते. नामदेवराने सांगितलं नाही जाते. हिंदी बोलत होते. नामदेवराला भी हिंदी येत होती. कितीतरी अभंग आहे. दूध पिओ मोरे गोविंद लाल. काय त्यांना काय येत नव्हतं या लोकांना. राजा रथात बसले, काय असेल त्यांचं वाहन. चारुकीर्ती खाली आले आणि नामदेवरायचे पाय धरले. महाराज तुमचं मी या पवित्र मुखाने चांगल्यांचं वर्णन केलंय म्हणून राजाने परीक्षा पाहण्यासाठी गाय कापली. आमचा राजा वाईट नाही. चारुकीर्ती सांगतोय गाय कापली. पण माझ्यासारख्या चारुकीर्तीचं मोठेपण राहावा ह्याच्याकरता गाय जिवंत करा महाराज. लोटांगण घातलं नामदेवरायच्या चरणावर. निघाला चारुकीर्ती. झोप नाही चारुकीर्तीला, झोप. राजा बेदखल केला असतं. हे मूर्खाची स्तुती करतो, नालायक माणसाला मोठं म्हणतो, साधी गोष्ट आहे का ती? नामदेवरायने सांगितलं देवा गाय जिवंत करावं लागते. नाना प्रकारची वल्गना देवाची भगवंताची विनंती केली या पवित्र मुखाने. तो दिवस गेला, ती रात्र गेली. दुसरा दिवस गेला, रात्र गेली. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी राजा रथातला दिसला. आणि मग देवाला विचारलं, देवा अरे एक चारुकीर्ती नावाचा प्रधान आहे आणि या चारुकीर्ती प्रधानाने माझ्या पायावर त्याच्या डोळ्यातले अश्रू टाकलेत रे देवा, की आमची इज्जत सांभाळा. या मुखाने मी तुम्हाला मोठं म्हणलोय, काय पाप केलंय का मी? तुम्ही मोठे आहात, तुमच्या डोक्यावर सूर्य छत्र धरतोय, तुम्ही इतके मोठे आहात. चारुकीर्तीनं सांगितलं, महाराज या जंगलामध्ये 10-5 तलवारी अंगाला बांधलेला पण फिरत नाही, इतके हिंस्र पशु या जंगलात आहेत. आणि तुम्ही या जंगलात मुक्काम केलाय, तुमच्याकडे एकाही हिंस्र पशुचे ठसे या झाडाच्या बाजूला दिसत नाहीत. त्या अर्थी हिंस्र पशु सुद्धा तुमच्या लांब जातात. काय ताकद आहे तुमच्याकडे, काय शक्ती आहे? तुम्ही काल ज्या झाडाखाली मुक्काम केला त्या झाडाखाली हिंस्र पशुचा मुक्काम होता. म्हणजे जनावराला सुद्धा ज्ञानोबारायच्या आणि तुकोबारायच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या जागेवर बसा वाटतंय. वाघाला शिवाला सुद्धा. काय ताकद, शुद्ध चित्त असणारे.
व्याघ्रहीन खाती सर्पतया चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया विषते अमृत आघात ते हित अकर्तव्य नित होय त्याची मालकांचा अभंग आहे. शुद्ध चित्ताची माणसं आहे आणि चारो कीर्ती प्रधान दिसला आणि विटेरच्या मालकाचा धावा केला. गाय जिवंत झाली, गाय जिवंत झाली. त्यावेळेला त्या प्रांतातल्या राजानं म्हणावा ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला, ला इलाही ला इल्ला. उत्तर भारतातल्या यवन राजाने नामदेवरायाच्या चरणावर दंडवत घालावा, दंडवत घालावा, दंडवत घालावा. ती माती कपाळाला लावली, अंगाला लावली, ती माती अंगाला लावली. नामदेवराय रडत होते. चारू कीर्तीने विचारलं, भक्त शिरोमणी, मला वाटतंय नामदेवरायाला भक्त चुडामणी नाव आहे. हो, पंजाबमध्ये परप्रांतात ज्ञानोबारायासारखा वारकरी संप्रदाय बाहेर राज्याच्या बाहेर नेणारा एकच व्यक्ती ती फक्त ज्ञानोबाराय, नामदेवराय. नामदेवराय आपल्या राज्याच्या बाहेर वारकरी संप्रदाय नेऊन घातला, पंजाब पर्यंत घुमानला. आम्ही एक परंपरा सुरू केली औंढ्याला, दर महिन्याला कीर्तन. त्या कीर्तनात कोणाला पाकिट नाही, भजण्याला नाही, पकवाद्याला नाही, कीर्तनाला नाही. आणि प्रत्येक एकादशीला दर महिन्याच्या मधल्या वारीला, पंढरपूरची वारी सोडून मधल्या वारीला, पण ते मध्ये त्या कोविडमुळं थोडंसं बंद पडलं, तर ते असंच राहिलं तसंच राहिलं. ते देवाचा धर्माचा पाय बऱ्यापैकी लंगडा असतो, ते जमवायला जरा वेळ जातो. एखाद्या वेळेस डुकर मेल्यावर उचलून टाकतील पटकन, हा तर त्याचा वास लवकर येतो ना. कुत्रं मेलं तर पटकन त्याच्या पायाला दोरी बांधतील, वडीत नेतील, लांब टाकतील. एखाद्या वेळेस देवाच्या तिथला एखादा दगड असला 17 बाऱ्या पायाला लागल, पण कोणी टिकाव आणून तो काढायचा नाही. लय जणांचे बोट फुटले पण ते नाही काढायचं. धर्माचा पायच लंगडा असतो, पहिल्यापासूनच आहे ते. तर तिथं काही शीख समाजाची माणसं यायची, त्यांना एखाद्या वेळेस ही भाषा कळायची नाही, पण ते दर्शनाला औंढा नागनाथला आले की त्यांना औंढा नागनाथ हे नामदेवरायामुळे आवडते. आणि तिथं आले की बऱ्याच वेळेस मला कीर्तनात त्यांची हार भेटायची. मला असं वाटायचं ही माणसं का, पण ते नामदेवरायाला मानित होते. कारण वारकरी संप्रदाय हा पंजाब पर्यंत नामदेवरायांनी नेला. नामदेवराय रडू लागले. चारू कीर्तीला विचारलं राजानं यवनानं, का रडतेत? नामदेवरायाचा फार मोठा सन्मान तिथं, फार मोठा आदर. तर चारू कीर्तीने विचारलं, आमच्या राजाने विचारलं, तुम्ही का रडतात? ते म्हणले, काही नाही, तुम्ही सन्मान केलाय माझा, पण हा सन्मान माझा नाही, हा पंढरपुरातल्या मालकाच्या कृपेनं गाय उठवली. त्या उत्तर भारतातल्या लोकांना विटेवरच्या मालकाची ख्याती गाय जिवंत करून जर कोणी दाखिली असेल ती नामदेवरायानं, आणि ती ख्याती पंढरपुरातल्या मालकाची. म्हणून तुकोबार आहे पहिल्या कडव्यात, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, 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 पंढरीसी
यासाठी सांगतात. मगाशी बोलून गेलो, एक जण म्हणला मी 20-25 वेळेस चारीधाम केले. कोणी म्हणे माझी एवढ्या वेळेस काशी झाली, एवढ्या वेळेला मी द्वारकेला गेलो, एवढ्या वेळेला रामेश्वरला गेलो, एवढ्या वेळेस जगन्नाथपुरीला गेलो. हे सगळं काही माणसं सांगत असतात. त्याला विचारलं तू पंढरपूर पाहिलं का? नाही. मग तो काहीच नाही झालं, काहीच नाही झालं असं मी नाही सांगत. कितीतरी पुरावे सांगतात पुराणाचे. इतकं पंढरपूर मोठं आहे, इतकं मोठं आहे. तीर्थ केली कोटी वारी नाही देखिली पंढरी, नाही देखिली पंढरी, नाही देखिली पंढरी. तीर्थ केली कोटी वारी नाही देखिली पंढरी, नाही कसा गोड पुरावा आहे. तीर्थे केली कोट्यावरी रे तू नाही देखिली पंढरी. पंढरी नाही पाहिजे की कामच संपलं. पुन्हा काही विषय नाही तिथं. कारण ज्या भगवान शिवजीच्या दर्शनाला आपण जातो का, कधीतरी ते शिवजी रोज पंढरपूरला येतं. त्रिशूळ डमरून घेऊन आला गिरदेचा कांत, त्रिशूळ डमरून घेऊन आला गिरदेचा कांत, त्रिशूळ डमरून घेऊन आला गिरदेचा कांत, त्रिशूळ डमरून घेऊन आला गिरदेचा रंभादिक नाचती उभा जोडोनी हात. रंभा टीव्हीतल्या नाही क्रांतपाठी. हे तर मेलेले पाहायला भेटतात. 22 वर्षापूर्वी मेलेल्या ते गाणे काय मेमरी कार्डात कुठे बी असते त्यांना. कोचलं की दिसत टीव्हीवर सगळं. रंभा, उर्वंशी, मेनका, तिलोत्तमा, अप्सरा रोज सकाळी. देव स्त्रिया सुद्धा अगोदर एक पंचप्राण आरत्या घेऊन पंचप्राण आरत्या घेऊन देव स्त्रिया येती रखुमाईच्या पती. भावानं गुरुजी भावानं वळतात. नुसत्या त्यांच्या बायकाच येत नाहीत. ए सुरवराची दाटी उभी जोडोनी हात, सुरवराची दाटी उभी जोडोनी हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, चंद्रभागेपासून महाद्वारापर्यंत सुरवर म्हणजे देवता. सगळ्या देवता. करून करून किती तीर्थ करणार आहेत तुम्ही. समुद्र साथ येतो. समुद्रात स्नान कसं करावं याचं नीतिमूल्य आहे, चौकट आहे, मर्यादा आहे. नाही करता येत कधी विस्नान. शास्त्र येत तीर्थे काळे देती. काही तीर्थ ठराविक पर्वणीला तुम्हाला प्रसन्न होतात. एरवी नाही. मग आपण काशीला जाऊ. ज्याच्या संग गेलो त्याचे तिकटाचे पैसे बुडिले. त्याची काशी केली आणि पुन्हा वर थुत्तर करून सांगतो मसडा वरडाताना खाली पाहून कधीच वडत नसतात. शेतकरी का मसडवरी पाहूनच हे करीत असते. मसड मग वरी थुत्तर करून सांगतो आपली काशी झाली म्हणून मी लग्नातलं खात नाही. तो काय खाल्लं सुमळ्या.
जा काशीला, त्याबद्दल दुमत नाही. माझ्या वारकरी संप्रदायाची स्थापना ज्यांनी केली त्यांचं अधिष्ठान काशी ते. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी सप्तयों के बाबा. काल जर आपल्याला कोणी प्रसन्न केलं कालचा पाऊस पाडून, तर भगवान शिवजींची कृपा आहे. त्यांनी डोळा उघडल्यामुळं जयचे रानं आसुदी राहिलेत, वलवाळली. आता डबल पेरण्या करताय त्या ज्वारीच्या. येते ज्वारी आता चांगल्या रानावर. कोणाची कृपा आहे? शिवजींची कृपा आहे. पण ते शिवजी रोज पंढरपूरला आहेत. त्या शिवजींचं आराध्य दैवत कोणतं? पंढरपूरचा मालक आहे. ठीक आहे, आपण करून 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 आम्ही पुराणात सांगतो, कीर्तनात सांगतो 350 तीर्थ आहेत. बाळ्यानं किती पाहिले? किती पाहिले गिरगावच्या बाळ्यानं? मी सांगतोय 350. तसे सगळे 360 आहेत. आणि हे 360 तीर्थ बापू पाहता राऊळाची पाट तीर्थे घडती 360. मंदिरात जायला टाइम नाही ना तुला, गर्दी आहे ना, नुसतं पाठीमागून मंदिर पाहायचं. तीर्थे घडती 360. मग 360 तीर्थांना घडण्याची ताकद नुसतं मंदिराचं मागची भिंत पाहिल्यावर, ही पंढरपुरातल्या भिंतीत ताकद आहे. म्हणून पंढरी सिजारे आल्यानो संसारा, याच्याकरता पंढरपूरला जायचं. बाकीच्या तीर्थाला नियम आहेत, नियम आहेत, नियम आहेत, नियम आहेत. मला सांगा, मातृगयेला जायचं असेल तर मातृगयेवर तर्पण त्याला करता येते ज्याची आई मृत्यू पावली त्याला. नाही करतायत तुम्हाला, नाही करतायत, नाही करतायत. पण त्याही सरस्वती नावाची गंगा आहे तिथं. त्या तीर्थाचं पुण्य सुद्धा ती पाठ पाहिल्यावर भेटते. म्हणून पंढरी सिजारे आल्यानो संसारा. पशुपती नावाचा एक अधिष्ठान आहे, मला वाटतं नेपाळमध्ये असेल ते. नेपाळमध्ये हे पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली सासरवाडी नेपाळ. हिंदू राष्ट्र आहे. मग या नेपाळ नावाच्या देशामध्ये पशुपतीनाथ, तिथे लोणी न्यावं लागते. लोणी लोणी का? भीमाची गदा लागली होती. त्या ठिकाणी भगवान एका पशुच्या रूपात आलते. म्हणून रूप न कळालं म्हणून हाकलून देण्यासाठी गदा मारली. एका ठिकाणी डोकं केदारनाथ, एका ठिकाणी पाठ पशुपतीनाथ. लोणी 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 नियम आहेत तिथल्या पूजेचे. त्या नियम टाळला की संपला विषय. काय नाही, काय नाही, काय नाही. तुम्हाला एक सांगू का, बाकीच्या तीर्थावरच्या क्रिया चुकल्या की पाप लागते. बाकीच्या तीर्थाचा मंत्र चुकला की मंत्र चळे थोडा थराची होय वेडा. तुम्हाला एक सांगू, कालिदासासारखा पुराणाच्या नंतर संस्कृत मध्ये बादशाह कोणी झाला नाही. कालिदासाच्या नंतर बरं का. कालिदास हे कुठले होते माहिती आहे का? पंजाबचे. पंजाबचे नाही, सूरदास होते पंजाबचे. सूरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण, तेने सर्वेश्वर एक केला. बापू वाचिलं की फायदा होतोय. असं वाचिलं पाहिजे. बहुश्रुत असावा, चांगल्याचा ऐकणारा असावा आणि जास्त वाचणारा असावा, काम होते. खिशातले मोठे पैसे असले की बाजार करायला भेऊ नाही हो. हा झाला व्यवहार. बुद्धिवाद माणसाकडे भरपूर असला की लोक मानित असते, मानतेत लोक. सूरदास हे अत्यंत, कालिदास हे अत्यंत नाविन्यपूर्ण व्यक्ती होते. अहो, कालिदासातल्या नगरीतल्या बायका विद्वान होत्या. आमच्या 500 महाराजाला दळत्याल इतक्या बायका अधिकारी होत्या. कालिदासाच्या नगरीतली, गुरुजी तुमच्या समाजाची पोरगी पाणी भरायला गेली तर तिला एका तत्वसिद्धांतिक व्यक्तीने विचारलं, तू कोणाची आहेस? हर हर स्मरतम नित्य बहुजीव प्रतिपालकम तस्यहम कुलबालिका. माझ्या बापाच्या तोंडात सतत हर हर अरे. बहुजीव प्रतिपालकम, बहुजीवाचा पालक करणारा मेंढपाळ आणि त्याची पोरगी एका तत्वसिद्धांतिकाला म्हणत नाही मी धनगर समाजाची पोरगी नाही. बहुजीव प्रतिपालकम तस्याहम कुलबालिका. त्याचा कष्टाच वाला झाला घामानं.
शेळ्या मेंढ्या सांभाळणाऱ्या कुळातली पोरगी बापाचं नाव सांगत नाही, कुळ असं सांगते. काय विद्वान असेल कालिदास. त्याच्या गावातली सोनाराची पोरगी पाणी भरायला आली. ती म्हणली नाही मी सोनाराची आहे. शत्रु मित्र न जानाती चौर्य कर्म दिने दिने मधलं सोडून देतो. तस्यहं कुलबालिका. सोनाराच्या दुकानावर बहीण जरी गेली तर लाख इकावत लागतो. ते मण्यातला लाख काढून इकित नाही, त्याच्या सगळं इकित आहे. शत्रू मित्र न जानाती. आमच्या व्यवसायामध्ये मित्र नाही, शत्रू नाही, गोत्र नाही, बहीण नाही, चुलता नाही, काका नाही. तस्यहं कुलबालिका. पटका घामानं वाला झाला आणि फेकून द्याला सुमळ्यानं. तिसऱ्या क्रमांकाची पोरगी आली गुरुजी. कोळ्याची पोरगी होती, पाणी भरणाराची पोरगी. तिला विचारलं तू कोणाची आहेस? काही कर्म चुकल्यावर किती पाप लागतं याच्यावर सांगायला. पंढरपूर किती श्रेष्ठ आहे. कोणाची पोरगी आहेस तू? आकाले वर्षतम मेघम चतुर्मुखो नच ब्रह्मा वृषारूढो न शंकरा. आकाले वर्षतम मेघम तस्यहं कुलबालिका. चार तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही. वरी बसतोय पण शंकर नाही. आकाशात ढग नाही तरी पाऊस पडतोय. ते हाणणाऱ्याची मी पोरगी पखाल. वरचे दोंड दोन पाणी टाकायचे. मुंगा सोडल्याच्या नंतर मामा खालून पाणी पडते. खालचे दोन ब्रह्मदेव नाही. वरी बसतो हाल्या हाणायला पण शंकर नाही. आणि आभाळ नसताना पाऊस पडतय. तस्यहं कुलबालिका. ती म्हणली नाही मी कोळ्याची पोरगी आहे. याच्या शर्टाला घामाला इतकं उकडू लागलं. गुंड्या सगळं शर्ट फाडलं. तवा गुंड्या नव्हत्या, बंध होते. चढबंध तोडले आणि बाराबंदी फेकून, बाराबंदी नव्हती, निमस्ती फेकून दिली. काय विद्वान असेल पोरी, काय विद्वान. अशा बऱ्याच पोरी होत्या पण बस झालं इतकंच. विठाला विठाला मग ज्या गावातल्या प्रत्येक समाजाच्या मुली जर इतक्या विद्वान असत्याल तर त्या गावावर ज्याचा आधार आहे ते कालिदास किती विद्वान असतील. अण्णा किती विद्वान भाऊ काका, किती विद्वान असतील ते. आणि त्या कालिदासाचं एका देवतेच्या क्रियेमध्ये कर्म चुकल्याबरोबर कालिदासाला कुष्ठ झालता. कुष्ठ झालता, कुष्ठ. कालिदासाला कोड फुटला होता, कोड. शाप होता पार्वतीचा. कर्म चुकलंय तुमचं. भगवान शिवजीने विचारलं कराम की साधना. पुन्हा कोड नाहीसा झाला. बाकीच्या तीर्थावर नियम आहेत. इथं खटनट यावे शुद्ध होणे जावे. खटनट यावे शुद्ध होणे जावे. दौंडी पिटवी भावे तो का मेळा. दौंडी पिटवी भावे तो का मेळा. दौंडी पिटवी भावे तो का मेळा. खट या नट या आणि शुद्ध होऊन फ्रेश होऊन इथून निघ जा. काय ताकद आहे. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी. उतरी कासे लावोनी. उतरी कासे लावोनी. पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी. उतरी कासे लावोनी. मूळ पापी जैसे तैसे तरी कासे लावून. कडीला घेतले, कडीला घेतले विटेवरच्या मालकाने. इतका कृपाळू, इतका कृपाळू, इतका कृपाळू. ही व्याप्ती, ही ताकद फक्त पंढरपुरात आहे. पुन्हा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. का तुकोबाराय म्हणतात पंढरपूरला जा. पंढरपुरातली चंद्रभागा पाहिल्यावर सगळे तीर्थ घडण्याची ताकद भेटते. अवघीच पापे घडती तीर्थे. अवघीच तीर्थे घडती एक वेळा. अवघीच तीर्थे
महाराज कधी. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. सगळे तीर्थ एका टायमाला घडते, फक्त चंद्रभागा एकदा बघायची. हे झालं तुमचं आमची साधना. तुमच्या माझ्या सारख्यांनी आंघोळी केल्यावर तीर्थात पाप जाते. पाप क्षालन वितार्थायाम तीर्थराजा द्वयम त्वयम. त्वय म्हणजे पाणी. पाप क्षालन वितार्थायम तीर्थराज द्वयम त्वयम. ते पाणी आपलं पाप संपून टाकतंय, पण पाप कुठं जातंय त्याच्यात. मग मळालेले तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. मी म्हणत नाही, शंकर सांगे ऋषी जवळी सकल तीर्थे माध्यान काळी. येती पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. मग 349 गंगा मळाल्यावर शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. त्या पंढरपूरला 349 तीर्थाला शुद्ध करण्याची ताकद पंढरपुरात आहे. म्हणून पंढरीसी जारे आल्यानो संसारा. एक पुरावा सांगतो. काकड्यामध्ये रोज एका व्यक्तीचं नाव घेतल्या जाते. त्याचं नाव आहे अरुण. कधी घेता तो? उठारून उदय प्रकाश झाला घंटा गजरा गरजे नाला. हरित वधला सुरू झाला तक्रारती समयाचा. प्रकाश झाला घंटा गजरा गरजे नाला. हरित अरुणोदय प्रकाश झाला. अरुण हा फार भारदस्त माणूस आहे. फार भारदस्त. त्याचं कुळच भारदस्त होतं पाटील. मोठं होण्यासाठी वंशाची कृपा लागते बरं भाऊ काका. असं होत नाही. बोलत असेल तुम्ही मोठी माणसं माझ्या पुढे बसून ऐकता, ही माझी ताकद नाही. आमच्या वंशात एखादा पुण्यवान व्यक्ती होऊन गेला असेल, त्यांचा आशीर्वाद पडला असेल म्हणून बाळ्या महाराष्ट्रात फिरतोय. आपली काय ताकद? वंशाची कृपा. बघ पुढे बाकीच्या कृपा असतात, मग आत्मकृपा वगैरे कृपा, पण अगोदर पूर्वजांची कृपा लागते. एक पुरावा आहे. बहुपुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. विठ्ठले कृपा की. तसा कृपा करतो का देव? मागचं पुण्य लागेल. मागचं तो या भावा सापडला कामने होता मागचा ठेवा. मागचं गठुडं लागेल ना. मागचं गठुडं. ज्याच्याकडे गठुडं शिल्लक आहे का त्याला खताला अडचण नाही. मागचं बँकेतलं गठुडं. पैसे जर असतील ना, आणायचे बँकेत खतान बियाण. आणि लोकांकडून घ्यायचं म्हणल्यावर टाइम निघून जातो. नक्षत्र सांगितले ना, आळंदीतल्या मालकांनी सांगितलं पेरणी वेळेत करायची. सुक्षेत्र आणि ओलटे बीजही पेरीजे गोमटे. आलोट फळ भेटे परिवेळे की गा. जवळ पैसे नसल्यावर तुम्हाला एक सांगू का गुरुजी, आमले मामा तुमच्या लहानपणी लय लोकायचा पोळा. गुळ दुकानातून 4 वाजता गुळ घरी आणायचा आणि तिथून पुढे पुरण वाटायचं. इतकी परिस्थिती होती. रांगेला लागावं लागायचं किराणा दुकानदाराच्या. ते नगदीवालं गिऱ्हाईक काढीत होतं आणि मग उधारीनं गुळ उपरण्यात बांधून न्यायचा. ती बाय तो ती डाळ शिजित होती आणि मग 5च्या नंतर पुरण वाटायचं. कशाची ताकद? गठुडं शिल्लक नसलं की. हे झाला व्यवहार. पुण्याचा मागच्या वंशात गठुडं असलं की माणसं मोठी होत असतात. तसा मोठ्या वंशातला अरुण होता. सूर्याचा रथ आणणारा माणूस होता तो अरुण. आणि मोठ्याच्या संतीतल्या माणसाला किंमत असते. पियेला कोणामुळे किंमत आहे? त्याचा मालक मंत्री आहे ना.
त्याचा मालक अधिकारी आहे, म्हणून त्याच्या पियल किंमत असते, त्याच्या नोकराला किंमत असते. अहो उंदर दिसलं की मारतेत माणसं, उंदर दिसला की मारतेत, खटके लावू लावू मारतेत. आता प्याड निघलेत उंदर मारायचे, त्याच्यावर शेंगदाणे ठुले खाल जात पाय अडकते. उंदर दिसलं की मारतेत, पण गणपतीच्या जवळ गेले की पाय पडतेत. संगतीचा महिमा आहे ना, मोठ्याच्या जवळ गेलं की माणसाची किंमत वाढत असती किंमत. हो, तुम्हाला एक सांगतो, काळ कुठेही दिसू द्या माणसं जपते, पण वंगणाचा नळा गाडीलाच अडकिल्या नाही. हो, त्याला किंमत आहे. फक्त शहाणे तिकून बसत नव्हते, इकाड्या बाकाळाला बसत. नळा कोणी कोण बी नसते बरं अडकीत मामा. नळा अडकवायची दिशा असती बैलगाडीला कोणी कोण. ज्यांच्या पॅन्टीवाल्यानं काय माना हल नका, तुम्ही दुसरेच नळे पाडेत, हे नळे काय कळणार आहेत तुम्हाला. ते नळे कधी कधी ध्यानात ठेवत जा. किंमत असती, किंमत. नळ्यातली वंगारी असती का, तिला एक तार असती गज, आणि तिला खालून एक धुडका असते, बारीकसा असते 6 इंच, आणि रुंदी असती इतकीच, आणि त्याच्या मुदनीला गाठ मारलेली ते नळ्यात घालते ते. हो, ते धुडकं तोडून टाकल्यावर नळान वंगारी काय कामाची नाही, ते जपावं लागतंय, जपा. तिच्यामुळं सगळी गाडी आवाज देत नाही, कुई 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 आवाज देत नाही. पाच ताकद खुशी असते. काही कधी कधी साधं समजायचं नाही बरं, असं कधी म्हणायचं नाही. म्हणून एक मन होती, धसकाटाल कसपट समजायचं नाही. घुसल्यावर कळत ते पायात, मग चांगल्या डॉक्टरच्या हातानं ऑपरेशन करावं लागतंय. म्हणून असं कधी कोणाला साधं समजायचं नाही. विठाला विठाला संगतीचा प्रताप असतो, तो ताकद आहे. हो, सांगतो ना. तर कर्मकांड करीत होतो ग्रामजोशी मी. मग सत्यनारायण केला एक जणाचा. मग सत्यनारायण करायचं म्हणल्यावर जेवण छान होतं. मग वरी विडा पान सुपारी लागती. त्या माणसानं पान आणला, कात आणला, विक्रांत पाटील चुना होता, सगळं होतं, सुपारीत नाही. मग सत्यनारायणाच्या पुढे आम्ही ते सुपाऱ्या 9 ग्रहाच्या होत्या, आणि एक सुपारी वरुणाची असती पुढे एक अगोदर. गणानंद्वाम गणपती गवामहं गवप्रिया, वरुणाची पूजा. पण जवरक ते तांदळावर येतो रग गणपती, आणि म्हणले सुपारीचा काय काय नाद. मग लगेच उत्तर पूजा. सांगम नवग्रहेस्ततेवचा. आपली 8व्या दिवशी उत्तर पूजा झाली कथेची, आहे का नाही. कळस तसाच होता आपला ठोल्याला. विठाला गडबड असती काय काय लोकांना, म्हणून त्याने उचलत नव्हता. विठाला विठाला मी जरा 27 वर्षापूर्वी कर्मकांडात होतो, म्हणून मला दिसला आणि तो कळस मिळाले. 9 ग्रह मला म्हणून लागले, बाळ्या तुला हानूच पाय आम्ही. त्यानं रावणाला पालथ केलं तर बाळ्याला किती मोजला असतं, म्हणून उचलला होता तो. मग आता ती सुपारी तिथं येतो गणपतीनं आडकी त्यात आल्यावर. मग म्हणतात का तिला गणानंत्वां गणपते गवामहं गवप्रिया. शुद्धोदक स्नानम उष्णोदक स्नानम घृत स्नानम दधी स्नानम शर्करा स्नानम मधु स्नानम. मंगजा झाले गुरुजी तिला आंघोळ. आता ती आडकी त्यात चर चर चर. तिथं वरुणाच्या जवळ येतोपर्यंत गणपती, आणि इकडं आली की किती किंमत आहे तिथं आल्या. स्नान आहे स्नान. पुन्हा वेदाच्या मंत्राच्या घोषात मंत्र म्हणाल भूदेव, आणि तिला स्नान यजमान घालतोय. असू द्या केवढा बी, त्याला करावं लागेल ना पूजा तिथं. मग संगतीतली ताकद इतकी मोठी. तिथून गेलं की सुपारी, आणि तिथं तोपर्यंत गणपती. इतकं मोठं अधिष्ठान असतंय मोठ्यांच्या संगतीत. विठाला विठाला. अरुण हा मोठ्यांच्या संगतीतला माणूस आहे, मोठ्यांच्या संगतीत. अरुणाचा भाऊ मोठ्याच्या संगतीतला, विटेवरच्या मालकाच्या दरबारात आहे गरुड. आणि त्या अरुणाला एक पाप लागलं. जरा आईला चुकीचा शब्द बोलला होता. अरुण चुकीचा शब्द बोलला होता. सज्जनांनो, कीर्तनातलं काही घेतलं न घेतलं नका घेत जाऊ, पण संसारात जितक्या पोषक गोष्टी तितक्या घेतल्या पाहिजे. घरातले सर्वश्रेष्ठ कोण देव असतील तर मायबाप, त्याच्यापेक्षा मोठं कोण नाही. घरात सर्वश्रेष्ठ कोण असेल तर माझ्या माईनो घरातले ज्येष्ठ लोक.
सासू असेल आजच सासू असेल, सासरा असेल आजच सासरा असेल, चुलत सासरा असेल चुलत सासू असेल, हे घरातले ज्येष्ठ लोक आपल्यासाठी देव आहेत. देव आहेत, देव आहेत, देव आहेत, देव आहेत. मायबापाची तर शक्ती इतकी मोठी सांगितली. मला वाटतं त्या दिवशी कीर्तनात बोललो का नाही काय माहीत, काल्याच्या कीर्तनात, पण आपण कुठंतरी बोललो. मायबापाला जगिण्यासाठी द्रव्यच नाही, द्रव्यच नाही, द्रव्यच नाही. आणि बाजूला स्वतःच्या हद्दीत अन्न मंदिर होतं, ते धर्माचं मंदिर होतं. आणि त्यानं विचार केला आता भाकरी नसले तर मायबाप मरते. मग त्यानं ते धर्माचं मंदिर विकलं आणि त्याच्या पैशावर मायबाप जगिले. तया लागी विमान पाठविले. धर्माचं मंदिर विकलं तरी हरकत आहे, पण मायबापाला मारू नकोस. हो, मायबापाला मारू नकोस. तया लागी विमान पाठविले. जगाच्या मालकानं पार्षद पाठिले आणि त्या विमानात बसलं. तर देवदेव करणारे लोक म्हणले यान मंदिर विकलं होतं. त्यानं मंदिर पते खेळायसाठी नाही विकलं. त्यानं मंदिर वांगे लावण्यासाठी नाही विकलं. त्यानं मंदिर माय आणि बाप जगण्यासाठी विकलंय. त्याचं पुण्य ब्रह्मदेवाला मोजता आलं नाही. इतके मायबाप मोठे येतो, इतके मायबाप मोठे. आणि एक चुकीचा शब्द केलता की तुला दुसरीच्या इथं भांडे घासावं लागतील असा शाप. जावं लागलं माईला त्या शापामुळं. पोरग काय साधं होतं का ते? सूर्याचा रथ हाकणारं पोरग होत. वारकरी संप्रदायान सकाळच्या काकड्या सूर्याचं नाव नाही, आधी अरुणोदय प्रकाश झाला घेतलंय. सूर्योदय झाला कुठं म्हणते? इतकं मोठं पोरग. पण पाप संपवायची ताकद फक्त पंढरपुरात. लय तर्पण विधी केला, लय गंगेच्या आंघोळी केल्या, दक्षिणेकडे तोंड करून आपल्यासारखे हजारो लोक मंत्र म्हणण्यासाठी होते. व्यालाक्षापसव्यो यज्ञोपवितो आपसव्या सव्यापसव्य स्थितो होती लांजनो हो रक्तचंदनो यतादिष्टितम लोकत्र ह्यो नारायणो. नाना प्रकारचा नागबळी, त्रिपिंडी, आपतिष्टी, वाटेल ते तर्पण विधी केले, पण पाप नाही संपलं. नुसता रस्ताच धरला पंढरपुराचा. मानवी रूप घेतलं. ते रूप होतं बापू कुर्मदासाचं. रस्त्याला लागले आणि पंढरपुरातले मालक आले. पितांबराने तोंड पुसलं आणि मांडीवर घेतलं कुर्मदासाला. तोंडावून हात फिरिला. म्हणले देवा पंढरपूरला याचं. झालं तो संपलं इथंच. आणि लहुळला समाधी दिली, लहुळला समाधी दिली. आणि आदेश ठोकला माझ्यापर्यंत नाही येणं झालं आणि लहुळला दर्शन घेतलं तरी महदर्शन झाल्याचं पुण्य प्राप्त होतंय. कुर्मदासांनी सांगितलं. देव कुर्मदास म्हणजे अरुण भाऊ काका. म्हणले देवा मला इथं समाधी दिली, माझ्या दर्शनाला लोक येणार, माझा उत्सव करायलेत, माझी यात्रा होती, पण मी तुमच्याकडे येत होतो, मी आईला बोलल्याचं पाप. अरे अरुणा, ज्या दिवशी पंढरपूरला जायचं म्हणलास त्या दिवशी पाप संपलंय. तर पंढरपूरला आल्यावर तर लांब, नुसतं पंढरपूरला जायचं म्हणलं की पाप संपलं अरुणाचं. इतकं पंढरपूरला जाऊ म्हणण्यात ताकद आहे. तर गेल्यावर किती पुण्य असेल. म्हणून पंढरीसी जा रे आजानो संसारा. पंढरीसी जा रे आजानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. मला असं वाटतंय एक पुरावा असा सापडा बापू. एक जण म्हणला मला पंढरपूरला जायला टाइम नाही. पंढरपूरला गेल्यावर मला चंद्रभागेत आंघोळ केल्यावर विक्रांत पाटील सर्दी होती असं तो म्हणू लागला. तर महाराज म्हणले चंद्रभागेत जाऊ नको, आंघोळ तर करूच नको. म्हणले पाय पण धुवू नकोस, चंद्रभागेत बूट घालून पण जाऊ नकोस, तिथले खडे टोचतील तुला. बूट जर नरम असला तर जाऊच नको. तिथल्या वातावरणानं तुला सर्दी होईल, खोकला येईल, जाऊच नको. फक्त पंढरपुरात मोठ्या गाडीत बसून जाय आणि पंढरपुराची शिव लागली की गाडीतून खाली उतरू नकोस, दोन्ही पाय काढू नकोस. एकच पाय असा गाडीचं दार उघड आणि एकच पाय असा पंढरपुरातल्या मातीत टेक. झालो तो पंढरी पावलं परी असा ऐसा ठसाना माता. पंढरी पावलं परी असा ऐसा ठसाना माता. पंढरी पाऊल परी असा ऐसा ठसाना माता. पंढरी पाऊल ऐसा ऐसा वाराणसी तनके माता. गोदावरी एका दिवसा. पंढरी पावलं परी असा ऐसा ठसाना
ऐसा ठसा नामाचा पंढरी माऊला परियसा ऐसा ठसा नामाचा पंढर माऊला परियसा ऐसा ठसा नामाचा. मला वाटतं वेळ संपला पुन्हा आपल्याला 10 मिनिटं एक हा 1:30 वाजले. हो मला रेणापूरमध्ये आल्यावर जरा अक्कल राहत नाही टाइम पाहायची. हो गुंगतिकानी कॅशिट इथं आल्यावर प्रेमाचं गाव आहे तुमचं. बर 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 हो उलटी होईल इतकं नाही तूप खाल्लं पाहिजे. पण मला मागच्या कीर्तनातच म्हणले तुमचा मोबाईल हिसकून घ्यायचा भाऊ काका म्हणले. आज त्या दट्यान पाहिलाच नव्हता मोबाईल. काशीला 1 महिन्यात चालल्याचं पुण्य वाराणसी चालता एक गोदावरीचा एक दिवस पण तिथं डुबावं लागतं बरं. हो हो डुबावं लागते. पंढरी पाऊल परियसा ऐसा ठसा नामाचा महिनाभर काशीला चालल्याचं पुण्य. नुसता पंढरपुराच्या शिवारात 1 पाऊल टेकला की तितकी ताकद होती. वापसही म्हणले नुसता पाऊल टेकून पावलं तुला पंढरपूर. इतकी शक्ती मोठी हो इतकी शक्ती मोठी. आणि म्हणून पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. दिन या शब्दाचा अर्थ भिकारी नाही बरं. दिन या शब्दाचा अर्थ ज्याच्या अंतःकरणातले 6 बाजूला गेलेत अशा निष्पाप माणसाचा तो सोयरा आहे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. अत्यंत मला सांगा इतकी माणसं डिवऱ्यासारखं पाहतेत एकमेकाकडं. इतकी डिवऱ्यासारखी पाहते. चोखोबार आहे शूद्राच्या कुळातले भाऊ काका. शूद्राच्या कुळातले. एखादी गोष्ट कळाल्यावर मी कीर्तनात बोलत असल पण चुकीचं काम करणाऱ्याला जवळ बसू देत नसल आणि त्याची जागा असेल तर मी त्याच्या जवळ जात नसल. मी लय छान बोलतो म्हणजे इतका निर्मळ आहे का. माझ्या सुद्धा अंतःकरणात लोणी तापिल्यावर कसं किती शहाण्याबाईनं लोणी धुऊ द्या पण लोणी कढीलं की पातेल्याच्या बुडाला खरखर चिटकती म्हणजे त्याच्यात खरखर आहे. आपल्यात जराशी तरी खरखर आहे. पण विटेवरचा मालक भक्तासाठी अन्नात तिळा इतकी पण खरखर करीत नाही. किती सोयरा सांगू. द्वादशीला जेवायला बसले. शेवटचा पुरावा. द्वादशीला जेवायला बसल्याच्या नंतर सगळ्यांची जेवणं झालते. काही कसं असतं माहितीये का काही लोकांना मुख्य व्यक्ती गेल्याशिवाय घरी जाता येत नाही. आता सगळीच माणसं रेणापूर मधली माझ्यावर प्रेम करतात. बिना प्रेमाच्या बसल्यात काय मावल्या. पण सगळ्यांची नावं पाठ नसतात. नावं तुमच्या 4-5 जणांचीच पाठ आहेत. एखाद्या वेळेस याचा असा बडीवार होता असेल की तुमच्या महाराजाचं कीर्तन असं म्हणू शकते बरं तुम्हाला लोक अन्न म्हणू शकते. पण आता बाकीचे सगळे आता तुम्ही 5 जणच पुढे बसल्यावर कीर्तन रंगत का किंवा मला करता येतं का. नाही ना सगळीच माणसं पण नाव भाऊ काका सगळ्याची पाठ नसते. ठीक आहे सगळीच माणसं प्रेम करतात माझ्यावर. बरं ठीक आहे एखाद्या वेळेस मी जायचं राहिलो तर तुम्ही वाट लावल्याशिवाय मला घरी जात नाहीत. काही ठराविक लोक असते. तसं देव गेल्याशिवाय बाकीच्या देवाला जाता येत होतं का. आणि ते जेवायचा राहिला होता. देव कोण माहिती आहे. पंढरपुरातला मालक. दिनाचा सोयरा सांगतोय. दिनाचा शेवटचा पुरावा. मग सगळेच जेवल्याच्या नंतर अगोदर सगळ्याला जीव घातलं. जेवायचे राहिले यजमान चोखोबार आहे त्यांच्या मंडळी आणि मुलगा कर्ममेळा आणि देव जेवायचे राहिले रुक्मिणी आई साहेब टाकलं पात्र. तर चोखोबारायचं मानस असं होतं देव जेवल्यावर आपण उरलेलं खावा असं. पण देवाचा मानस होतं यायला जवळ घेऊन जेवायला बसावा. बघ देवाचं पात्र टाकलं रुक्मिणी आई साहेबाचं पात्र टाकलं. चोखोबारायचं पात्र कुठं टाकलं एका कीर्तनात मी सांगितलंय. सोयराबाईचं पात्र कुठं टाकलंय सगळे तुम्हाला माहिती आहे. 4 पात्र टाकले. माणसं जेवायला किती होते 5 जेवायला होते. पण माझं असं एक मत आहे बाई लेकराला मांडीवर घेऊन जीवती पण लेकरू केवढं पाहिजे माझ्या माईनं.